इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धात इराणमध्ये आतापर्यंत तब्बल 742 लोक ठार झाले आहेत आणि 750हून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत। आज नक्की काय घडलेल्या युद्धात सांगतो, पण त्याआधी आम्हाला नक्की फॉलो करा, कारण अशा प्रकारच्या देश विदेशातील अपडेट सर्वात आधी आम्हीच तुम्हाला देतो। आज सकाळपासून इस्रायलने तेहरानवर भीषण हल्ले चढवले आहेत। तब्बल 2000 पेक्षा जास्त लक्ष्यांवर बॉम्बफेक करण्यात आले असून इराणची सरकारी वाहिनीची केंद्रे उद्ध्वस्त केली आहेत। प्रत्युत्तर म्हणून इराणने इराकमधील एरबिल येथील अमेरिकन तळावर ड्रोन हल्ला केला, ज्यात 2 अमेरिकन सैनिक ठार झाले आहेत। सर्वात मोठी बातमी म्हणजे इराणने जगाची नाडी मानली जाणारी होर्मुझची सामुद्रधुनी जहाजांसाठी पूर्णपणे बंद केली आहे। तिथून जाणाऱ्या कोणत्याही जहाजाला थेट उडवून देण्याची धमकी त्यांनी दिली आहे। यामुळे जागतिक बाजारपेठेत तेलाच्या किमतींचा भडका उडणार असून भारतीय अर्थव्यवस्थेवर याचे गंभीर परिणाम होऊ शकतात। युद्धामुळे आजपर्यंत इराणमधील 742 लोकांचा मृत्यू झाला असून 750हून अधिक लोक जखमी झाले आहेत। याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा आणि अशाच अपडेट्ससाठी थोडक्यातला नक्की फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।